यावर्षी नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार हे दोन्ही एका दिवशी आलेले. आज माझा उपवास होता. सकाळचा व्लॉग तरी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झाला आहे आणि दिवस मावळतानाचं वातावरण खरंच खूप छान झालं होतं. मला सोमवारची पूजा मांडायची होती, त्यामुळे मग देवघर वगैरे झाडून घेतलं. दीदीने सगळं पुसून देवपूजा आधीच केली होती सकाळी. मी झाडून वगैरे मारते तोपर्यंत दीदीने मस्त कडक कडक चहा बनवला, कारण उपवास होता. त्यामुळे माझं सगळं आवरून मी पूजा मांडायला सुरुवात केली होती. आणि जर तुम्हाला माहिती असेल तसं तर मी जास्ती कोणत्या ब्लॉगमध्ये शेअर नाही केलेलं, पण मी श्रावण सोमवार सोबतच मागच्या वर्षीच्या श्रावणपासून मी 16 सोमवार केले होते, ज्याचं आता रिसेंटलीच उद्यापन पण केलं. सोमवार हा महादेवाचा वार आहे. या दिवशी सगळेजण व्रत करतात, महादेवाची मनोभावे पूजा करतात, कारण की मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरात सुख समृद्धी व शांतता नांदण्यासाठी. पूजेची मांडणी वगैरे झाली आणि आरती केली. आरती करताना बाळाला घेतलं होतं आम्ही देवघरात, कारण त्याच्या कानावरती पण हे सगळं पडलं पाहिजे पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी. घरातली सगळी पूजा झाल्यानंतर आम्ही गेलो होतो गावामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. ओम नमः शिवायचा जप करत छान आमचं दर्शन वगैरे झालं. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार होता, तर तांदळाची शिवमोठ होती. आणि असं काही नसतं बरं का, म्हणजे आपली कुठली तरी इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण उपवास केला पाहिजे. माझ्यासोबत तरी तसं नसतं. मला उपवास केला किंवा पूजा वगैरे केली तर एक पॉझिटिव्ह वाईब येते, वेगळी वाईब येते. दर्शन झाल्यानंतर मग प्रसाद वगैरे घेतला आणि घरी निघालो. आमच्या अहोंना सकाळचा शाबू काय आवडला नव्हता, कारण त्यामध्ये थोडीशी साखर घातली होती. मग त्यांना संध्याकाळी तिखट झणझणीत फक्त मिरची घालून शाबू बनवून दिला. असं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.